समाजकारण आणि विकास करण्यासाठी सरकारी खजिन्यांचा वापर न करता 15 कोटींची मालकी नसलेल्या अहिल्याबाईंनी आपला खजिना रिता केला। असा आदर्श राज्याचा वस्तुपाठ आखून देणाऱ्या अहिल्यादेवी एक धर्मशील आणि कर्तव्यनिष्ठ लोकमात्या होत्या, अशी आठवण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशज ॲडव्होकेट रुचिका शिंदे यांनी ठाण्यात जागवल्या। कैलासवासी रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेतील पहिले पुष्प बुधवारी त्यांनी गुंफले, यावेळी त्या बोलत होत्या। महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीमध्ये महत्त्वाचे स्थान असलेली 39वी कैलासवासी रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमाला ही 8 ते 14 जानेवारी रोजी नौपाड्यातील सरस्वती क्रीडा संकुलाच्या मैदानामध्ये सुरू आहे। या व्याख्यानमालेचे उद्घाटन बुधवारी माजी मंत्री भाजपाचे प्रदेश प्रभारी आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले। यावेळी व्यासपीठावरती व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर, भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, सचिव शरद पुरोहित उपस्थित होते। तर श्रोत्यांमध्ये उपमहापौर सुभाष काळे, माजी नगरसेवक नारायण पवार, सुनेश जोशी, संदीप लेले, प्रतिभा मडवी, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, परिवहन सदस्य विकास पाटील, डॉक्टर राजेश मडवी, मकरंद मुळे, टीजेसबीचे राजाभाऊ दाते, विद्याधीर वैशन पायन, प्राचार्य कीर्ती आगाशे, संजीव ब्रह्मे, समतोलचे विजय जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते। तरी त्यांचं अवघड लक्ष अहिल्याबाईंच्या कडे होतं। अहिल्याबाई मल्हारराव बरोबर रंगळगावाच्या गेल्याचे इतिहासातून नोंदून ठेवलेले आहे। तिथे त्यांनी धाडस, साहस व रणकौशल्य दाखवलं। मल्हाररावांच्या आदेशप्रमाणे अहिल्यादेवी काही ठिकाणी स्वतः जाऊन पण कार्य करायच्या। अहिल्यादेवींच्या कौटुंबिक जीवनात एक दुर्दैव घटना झाली। कुंभाराच्या वेड्यात तोफ्याच्या गोळ्या लागून त्यांच्या पती खंडेरावांचं वीरमरण झालं। हे 1754 मध्ये झालं। तत्कालीन रूढीप्रमाणे खंडेरावांच्या इतर स्त्रियांप्रमाणे अहिल्यादेवी सती जायला निघाल्या, परंतु मल्हारराव आणि गौतमाबाईंनी खंडेरावाचा आण घेऊन अहिल्यादेवींना सती जाण्यासाठी रोखलं। मल्हारराव म्हणाले, पोरी सती गेलीस तर फार सती म्हणून तुझा लौकिक होईल, पण तुझा जन्म या प्रजेसाठी आहे। तू गेलीस तर दौलतीला कोण सांभाळणार? तू प्रजेची माता हो। केवळ परंपरा सांगते म्हणून चितेत उडी घ्यायच्या पेक्षा रयतेच्या गोरगरिबांच्या प्रपंचाचे सुखाचे कर। पुरी ईश्वराच्या दरबारी तुझी हीच लोकसेवा रुजू होईल। रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचं हे 39वे वर्ष आणि आजपासून त्याचं उद्घाटन आणि पहिलं पुष्प आज गुंफलं गेलं। मला आनंद वाटतो की 266 व्याख्याते विविध विषयावर शिक्षण, सांस्कृतिक, कला, साहित्य, अध्यात्म, आरोग्य, सामाजिक विषय असे विविध विषयांवर त्याच्यातली तज्ञ मंडळी ज्ञान, प्रबोधन आणि मनोरंजन असा त्रिसूत्री कार्यक्रम या ठिकाणी गेली 38 वर्ष आणि आता 39व्या वर्षात पदार्पण ही ठाणेकरांनी उचलून धरलेली आहे। रसिक श्रोते हे फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतात। विविध विषय असतात आणि त्याच्यामुळे त्याची रंगत वाढत जाते। आज या व्याख्यानमालेचं उद्घाटन झालं आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याच वंशज रुचिका होळकर शिंदे यांनी आपलं व्याख्यान दिलं आणि भारतीय जनता पार्टीचे प्रभारी आणि नेते रवींद्र चव्हाण अध्यक्षपदी होते। असं रोज विविध विषयांवर ही व्याख्यानमाला चालणार आहे। मला खात्री आहे की सालाबाद प्रमाणे ठाणेकर नागरिक जे आहेत, श्रोते जे आहेत ते भरभरून प्रतिसाद देतात।